गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे तालुका प्रमुख राजू यादव व इतर सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज एक निवेदन देण्यात आलं। निवेदनाचा संदर्भ असा की भावेश तुलसानी म्हणून जे एक तरुण होता त्या तरुणानं आत्महत्या केली। आत्महत्या आहे की खून आहे हा पार्ट वेगळा, डिपार्टमेंटनं त्याची तपासणी करावी, इन्व्हेस्टिगेशन अतिशय पारदर्शक करावं। पण एकंदरीत आम्ही घेतलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या वतीने घेतलेल्या माहितीनुसार आम्हाला असं समजतं की भावेश तुलसानी हा क्रिकेट बेटिंग खेळत होता। सावकारकीचा फास त्याच्या गळाला अडकवलेला होता। मटका असेल, क्रिकेट बेटिंग असेल, अन्य कोणते अवैध व्यवसाय असतील, या व्यवसायावर अंकुश टाकण्यास पोलीस प्रशासन कमी पडतं असं आम्हाला एकंदरीत समजलं। सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना आम्ही निवेदन देताना एकच विनंती केली की तपास पारदर्शक कराच, पण गांधीनगरमध्ये जे अवैध व्यवसाय सुरू आहे ते कधी बंद होणार? जी तरुण मुलं गांधीनगरातली रात्री घरीच आहे, झोपलंय असं झोपेचं सोंग घेऊन घरातून बाहेर जातात, रात्रभर फिरतात आणि बरोबर पहाटेच्या टायमिंगला पुन्हा स्वतःच्या घरी येऊन झोपतात, याला जबाबदार भले घरचे असतील तर याला जबाबदार पोलीस प्रशासन देखील आहे। कारण गांधीनगर हे कोल्हापूर जिल्ह्यातलं मुंबई झालेलं आहे। ज्या पद्धतीनं मुंबई रात्रभर झोपत नाही त्या पद्धतीनं गांधीनगर रात्रभर सुरू असतं असा आम्ही पक्षाच्या वतीनं आरोप केला। जर दुकाने राईट टायमिंगला बंद झाली नाहीत, बिअर बार असो, बेटिंगवाले असो, अवैध व्यवसायवाले असो, अन्य कोणत्याही मार्गातून फक्त पैसा मिळवण्याचं साधन आणि त्यातून जर डिपार्टमेंट एकत्रित काम करत असेल तर ही खंत आहे। एका चांगल्या परिवारातलं, सर्वसामान्य परिवारातल्या मुलग्यानं आत्महत्या केलेलं आहे। भविष्यामध्ये गांधीनगरमध्ये अशी घटना घडू नये यासाठी आजचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। तपास काय होतो हा जरी बाजूला पार्ट केला तर समाज प्रबोधन पोलीस प्रशासनानं करावं, आम्ही त्यात सहभागी होतो आणि आपल्या तालुका प्रमुखांच्या माध्यमातून आम्ही एक विनम्र सूचना देखील केली प्रशासनाला की जर आम्हाला समजलं की इथं अमुक ठिकाणी बेटिंग चालतंय तर तिथं आमच्याबरोबर पोलीस द्या, ती बेटिंग बंद पाडायचं काम शिवसेना करून दाखवेल।